बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश, इयत्ता 5वी. आज आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे 6.1 अ बुक स्पीक्स. अ बुक स्पीक्स ही एक कविता आहे. अ बुक स्पीक्स म्हणजे पुस्तक बोलतंय. अ बुक स्पीक्स म्हणजे काय? पुस्तक तुमच्याशी बोलत आहे. पुस्तक हे तुमचं मित्र आहे, हो की नाही? पुस्तक हे आपलं मित्र असतो. तर तो मित्र त्याच्या मनातली गोष्ट, त्याला काय आवडतं काय आवडत नाही हे तुम्हाला मित्र म्हणून सांगत आहे की तो तुमचा अतिशय चांगला मित्र आहे, हो की नाही? बाहेर कोण खेळायला नसेल, तुमच्याशी कोण बोलत नसेल, तुम्ही हातात एक पुस्तक घेऊन बसलात तर काय होईल सांगा? ते पुस्तक वाचण्यामध्ये तुमचा वेळ कसा निघून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही. आणि पुस्तक वाचल्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भरच पडेल, हो की नाही? मग पुस्तक हे आपलं अतिशय जवळचा आणि चांगला मित्र आहे. पण ह्या पुस्तकाला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे त्या पुस्तकाने आजच्या कवितेमध्ये आपल्याला सांगितलं आहे. कवितेचं नाव आहे अ बुक स्पीक्स. अ बुक स्पीक्स म्हणजे पुस्तक बोलतंय. This is a poem in which a book talks about its feelings. This is a poem ही कविता आहे. या कवितेमध्ये in which a book talks about its feeling. मी आताच तुम्हाला सांगितलं, या कवितेमध्ये पुस्तक स्वतःच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. त्याला काय वाटतं, काय झालं की त्याला काय वाटतं, कसं वाटतं आणि तुम्ही काय करा ते हे पुस्तक आपल्याला या कवितेमधून सांगत आहे. अ बुक स्पीक्स. तर आता कविता स्टार्ट करूया. अ बुक स्पीक्स. When you drop me on the floor, I get stepped on, my sides are sore. When you drop me on the floor, I get stepped on, my sides are sore. बघा, तुम्हाला त्या चित्रामध्ये मी दाखवलंय. When you drop me on the floor, जेव्हा तुम्ही मला असं जमिनीवर टाकता तेव्हा माझ्यावर तुमचे पाय पडतात. पाय देऊन कधी कधी चालता आणि त्यावेळी माझ्या ज्या कडा आहेत त्या अतिशय दुखतात. माझी पानं, माझ्या अंगावरचं पृष्ठ आणि माझ्या पानांच्या कडा खूप खूप दुखतात. When you drop me on the floor, I get stepped on, my sides are sore. When you drop me on the floor, I get stepped on, my sides are sore. Sore म्हणजे दुखतात. My sides are sore. When you drop me on the floor, I get stepped on, my sides are sore. Torn out pages make me groan. I feel dizzy if I'm thrown. Torn out pages make me groan. Torn out, फाडलेली. फाडलेली, तुम्ही माझी पुस्तकांची पानं फाडता. ती पानं फाडली की माझं अंग दुखतं. मी दुःखाने कणतो. असं कणतात ना, तसं दुःखाने मी कणतो. मला फार वाईट वाटतं. माझं अंग दुखतं. तुम्ही माझी पानं फाडता
तेव्हा माझं अंग दुखतं. आय फील डिझी इफ आय एम थ्रोन. आणि जेव्हा मला फेकून देतात तेव्हा तर मला चक्करच येते. टॉर्न आउट पेजेस मेक मी ग्रोन. तुम्ही माझी पानं फाडली की माझं अंग खूप दुखतं आणि दुःखाने मी कणतो. आय फील डिझी इफ आय एम थ्रोन. डिझी चक्कर येणे. तुम्ही जेव्हा मला खाली फेकून देता, वाटेल तसं इकडे तिकडे फेकून देता, तेव्हा मी चक्कर येऊन खाली पडतो. Torn out pages make me groan. I feel dizzy if I'm thrown. Torn out pages make me groan. I feel dizzy if I'm thrown. Torn out pages make me groan. I feel dizzy if I'm thrown. Every mark and every stain. मार्क म्हणजे खून आणि स्टेन म्हणजे डाग. माझ्या पानांवर, माझ्या कवरावर केलेली प्रत्येक खून, प्रत्येक डाग मला अतिशय दुःख देतो. Every mark and every stain on my covers gives me pain. Every mark and every stain, प्रत्येक खूण आणि प्रत्येक डाग, ऑन माय कव्हर, माझ्या कव्हरवर, माझ्या पानांवर पडलेली प्रत्येक खूण, प्रत्येक डाग मला अतिशय दुःख देतं. गिव्स मी पेन. एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कव्हर्स गिव्स मी पेन. एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कव्हर्स गिव्स मी पेन. Every mark and every stain on my covers gives me pain. Please don't bend me. If you do, I don't want to talk to you. Please don't bend me. Bend me म्हणजे दुमडू नका. प्लीज मला दुमडू नका. जर तुम्ही मला दुमडलं, इफ यू डू, जर तुम्ही मला दुमडलं, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू, मी तुमच्याशी कधीही बोलणार नाही. प्लीज डोंट बेंड मी इफ यू डू, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. प्लीज डोंट बेंड मी इफ यू डू, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. प्लीज डोंट बेंड मी, प्लीज मला दुमडू नका. माझी पानं अशी वाकडी तिकडी करून दुमडू नका. मला सरळच धरा. प्लीज मला दुमडू नका. आणि तुम्ही जर मला दुमडलं, मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. प्लीज डोंट बेंड मी इफ यू डू, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. प्लीज डोंट बेंड मी इफ यू डू, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. Please don't bend me if you do. I don't want to talk to you. But we will both be friends together if you protect me from the weather. But we will both be friends together. आपण दोघंही मित्र होऊ. केव्हा? आपण दोघे एकत्र मित्रासारखे राहू. केव्हा? इफ यू प्रोटेक्ट मी फ्रॉम द वेदर. जर हवा पाण्यापासून, पावसापासून तुम्ही मला वाचवलं, तुम्ही मला सुरक्षित ठेवलं, तर मी आणि तुम्ही आपण दोघही एकमेकांचे चांगले मित्र होऊ. But we will both be friends together if you protect me from the weather. But we will both be friends together if you protect me from the weather. But we will both be friends together if you protect me from the weather. But we will both be friends together if you protect me from the weather.
and keep me clean so that I look a tidy, neat, and happy book. And keep me clean, मला स्वच्छ ठेवा. माझ्यावरची धूळ झटकून टाका. माझ्यावर पडलेले डाग काढून टाका. माझी पानं दुमडून देऊ नका. असं मला स्वच्छ ठेवा. कीप मी क्लीन सो दॅट आय लुक. मला जर तुम्ही स्वच्छ ठेवलं तर मी कसा दिसेन? टायडी, नीट अँड हॅपी बुक. मी दिसेन एक टायडी, neat and happy book. And keep me clean so that I look a tidy, neat and happy book. And keep me clean so that I look a tidy, neat and happy book. जसं चित्रात मी तुम्हाला दाखवलंय तसं हॅपी बुक दिसेल, कारण ते बघा कसं आहे. इट इज व्हेरी टायडी, इट इज व्हेरी नीट, इट इज व्हेरी क्लीन, and so it is a happy book. It's dancing and telling you what it wants. It's dancing and it is telling you what it wants. And keep me clean so that I look a tidy, neat and happy book. And keep me clean so that I look a tidy, neat and happy book. आता काही कठीण शब्दांचा अर्थ मी तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे पहा. ड्रॉप. ड्रॉप म्हणजे खाली टाकणे. बुक ड्रॉप केलं तर कोणी त्याच्यावर स्टेप ऑन करू शकतं, म्हणजे पाय ठेवू शकतं. म्हणून पुस्तक खाली पडून द्यायचं नाही. आणि पुस्तकांवर पाय पडले की पुस्तकांची पानं टॉर्न आउट होतात, कधी कधी फाटतात. टायडी. टायडी बुक म्हणजे नीट नेटकं बुक. आता त्यांनी शेवटी सांगितलं ना, कीप मी टायडी, नीट अँड क्लीन. टायडी म्हणजे नीट नेटकं. टर्न आउट म्हणजे फाटलेली. डिझी. डिझी म्हणजे चक्कर येणे. प्रोटेक्ट. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण. नीट. नीट म्हणजे व्यवस्थित. सोर. सोर म्हणजे दुखरं. दुखरं अंग. आपलं जेव्हा आपले डोळे येतात किंवा एखादा घसा कधी दुखतो तर आपण म्हणतो की आय हॅव गॉट सोर थ्रोट. घसा दुखतो तेव्हा खूप वेळा आपण हा शब्द वापरतो की आय हॅव गॉट सोर थ्रोट. सोर म्हणजे दुखणे. ओके. मग जेव्हा पुस्तक खाली पडतं, त्याच्यावर पाय पडतो, तेव्हा पुस्तकाची पानं दुखरी होतात, सोर होतात, दुखायला लागतात. स्टेन म्हणजे डाग. स्टेन हा शब्द तुम्हाला ऍडव्हर्टाईज बघून नेहमीच दिसत असेल. स्टेन. स्टेन म्हणजे डाग. ग्रोन. ग्रोन म्हणजे कण्णे. पुस्तक जेव्हा आपण खाली फेकून देतो आणि पुस्तकाची पानं फाडतो, टॉर्न आउट करतो, तेव्हा बुक ग्रोन्स म्हणजे पुस्तक दुःखाने कणतं. बेंड. बेंड म्हणजे दुमडणे. ड्रॉप म्हणजे खाली टाकणे. स्टेप ऑन म्हणजे पाय ठेवणे. टर्न आउट म्हणजे फाटलेली. टायडी म्हणजे नीटनेटका. डिझी म्हणजे चक्कर येणे. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण. नीट म्हणजे व्यवस्थित. सोर म्हणजे दुखरी. स्टेन म्हणजे डाग. ग्रोन म्हणजे कणणे. बेंड म्हणजे दुमडणे. ओके. आता कविता आपण पुन्हा वाचूया. लिसन, रिपीट अँड रीड विथ मी. ऐका, म्हणा आणि माझ्या बरोबर वाचा. When you drop me on the floor, I get stepped on, my sides are sore. Torn out pages make me groan. I feel dizzy if I am thrown. Every mark and every stain on my covers gives me pain. Please don't bend me. If you do,
I don't want to talk to you. But we will both be friends together if you protect me from the weather and keep me clean so that I look a tidy, neat and happy book. Again in big letters. Okay. When you drop me on the floor. जेव्हा तुम्ही मला जमिनीवर टाकता, खाली पाडता. I get step on. कोण ना कोण माझ्यावर पाय देऊन जातं. And my sides are sore. आणि माझ्या ज्या कडा आहेत त्या खूप दुखायला लागतात. Torn out pages make me groan. तुम्ही जेव्हा माझी पानं फाडता तेव्हा माझं अंग खूप दुखतं. I feel dizzy if I am thrown. आणि तुम्ही जेव्हा मला वाटेल तसं फेकता तेव्हा तर मला चक्करच येते. Every mark and every stain. माझ्यावर पेनाची काढलेली प्रत्येक रेघ, प्रत्येक मार्क, प्रत्येक खूण आणि एव्हरी स्टेन आणि माझ्यावर पडलेला प्रत्येक डाग गिव्स मी पेन. मला अतिशय वेदना देतो. माझ्यावर पडलेले डाग, माझ्यावर पडलेल्या खुणा ह्या मला अतिशय वेदना देतात. प्लीज डोंट बेंड मी. प्लीज डोंट बेंड मी. प्लीज मला दुमडू नका. इफ यू डू आणि जर असं केलं, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. मी तुमच्याशी कधीही बोलणार नाही. मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहणार नाही. जर तुम्ही माझी पानं दुमडलीत तर तुमच्याशी बोलायची मला जरा सुद्धा इच्छा राहणार नाही. पण we will both be friends together. आपण दोघं मित्र होऊ शकतो. कधी? If you protect me from the weather. तुम्ही मला वाऱ्यापासून, धुळीपासून, कचऱ्यापासून, पावसापासून, पाण्यापासून वाचवलं तर आपण दोघं चांगले मित्र होऊ शकतो. And keep me clean so that I look. आणि मला इतकं स्वच्छ ठेवा की मी एक टायडी, नीटनेटकं, नीट, व्यवस्थित आणि हॅपी, आनंदी पुस्तक दिसेल. खुश पुस्तक दिसेल. And keep me clean so that I look a tidy, neat and happy book. मला इतकं सुंदर ठेवा, इतकं स्वच्छ ठेवा की मी एक अतिशय नीटनेटकं, व्यवस्थित, खुश, हॅपी असं पुस्तक दिसेल. When you drop me on the floor, I get step on my sides are sore. Torn out pages make me groan. I feel dizzy if I'm thrown. Every mark and every stain on my covers gives me a pain. Please don't bend me if you do. I don't want to talk to you. But we will both be friends together if you protect me from the weather and keep me clean so that I look a tidy, neat and happy book. ओके, आता काही प्रश्नांची उत्तरं आपण इथे लिहूया, वाचूया. ओके, बघा तुम्हाला काय विचारलं आहे. या कवितेवर आधारित हा प्रश्न आहे. लिस्ट द थिंग्स दॅट मेक अ बुक अनहॅपी. पुस्तकाला अनहॅपी करणाऱ्या गोष्टींची लिस्ट करा. पुस्तकाला अनहॅपी करतात, पुस्तकाला आवडत नाही अशा गोष्टींची इथे लिस्ट तयार करा. कोणत्या कोणत्या गोष्टी पुस्तकाला आवडत नाहीत ते इथे नमूद करा. पहिलं पुस्तकाला काय आवडत नाही? ड्रॉपिंग द बुक ऑन द फ्लोअर. ड्रॉपिंग द बुक ऑन द फ्लोअर. Tearing out pages from the book. Tearing out pages from the book. Putting marks and stains on the book. Putting marks and stains on the book. Bending the book. These things, book doesn't like these things. Dropping the book on the floor. Tearing out pages from the book. Putting marks and stains on the book, bending the book. Okay, these things book doesn't like. Next question.
What do you have to do to make friends with a book? What do we have to do to make friends with a book? आपल्याला जर पुस्तकाबरोबर मैत्री करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? To be a friend with a book, we should protect a book from the weather and we should keep it clean, neat and tidy. To be a friend with a book, we should protect a book from the weather and we should keep it clean, neat and tidy. Read the following and decide what the book will like or dislike. पुस्तकाला काय आवडेल आणि काय आवडणार नाही. जे आवडेल त्याच्याबरोबर करेक्ट अशी खूण करायची, राईटची खूण करायची आणि जे आवडणार नाही त्याच्या पुढे रॉंगची खूण करायची. ओके. फर्स्ट, फोल्डिंग कॉर्नर्स ऑफ पेजेस. पुस्तकाच्या कडा दुमडणं. आवडेल का पुस्तकाला? फोल्डिंग कॉर्नर्स ऑफ पेजेस? नो, इट्स डिसलाइक. युझिंग अ बुकमार्क. जेव्हा आपण पुस्तक वाचतो काय होतं, एक 10 पानं वाचून होतात आणि आपल्याला दुसरं काहीतरी काम असतं किंवा आपल्याला नंतर जरा वेळाने वाचायला वेळ मिळणार असतो. अशा वेळी आपण पुस्तकामध्ये एक बुकमार्क वापरतो की आपण कुठपर्यंत वाचलं होतं हे आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण एक बुकमार्क वापरतो. हे बुकमार्क वापरणं लाईक आहे की डिसलाईक आहे? इट्स अ लाईक. Wetting your fingers with spittle when you turn the pages. Spittle म्हणजे आपली थुकी. आपल्या तोंडामध्ये आपलं म्हणजे जिभेवर असं बोट लावायचं, ओलं करायचं आणि पुस्तकाचं पान पलटायचं. हे लाईक आहे की डिसलाईक आहे? दिस इज अ डिसलाईक. ओके, नॉट गुड. Putting an open book face downwards. उघडलेलं पुस्तक त्याचं तोंड खाली करून जमिनीवर करून ठेवायचं. हे योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे. इट्स अ डिसलाईक. ओके. फोल्डिंग कॉर्नर्स ऑफ पेजेस डिसलाईक. युझिंग अ बुकमार्क लाईक. वेटिंग युअर फिंगर्स विथ स्पिटल when you turn the pages dislike. Putting an open book face downwards dislike. Pick out the rhyming pairs of words from the poem. रायमिंग पेअर्स कोणत्या आहेत त्या आपल्याला इथे लिहायच्या आहेत. रायमिंग पेअर्स. पेअर 1, फ्लोर सोअर, ग्रोन थ्रोन, स्टेन पेन, डू यू, टुगेदर वेदर, लुक बुक. Floor sore, grown thrown, stay in pain, do you, together weather, look book. These are the rhyming pairs from the poem. Floor sore, grown thrown, stay in pain, do you, together weather, look book. Book gives knowledge. Write 2 other things that give us knowledge. पुस्तकं आपल्याला ज्ञान देतात. अजून कोणत्या 2 गोष्टींमधून आपल्याला ज्ञान मिळतं? आता तर मोठा ज्ञानाचा झरा आपल्यासाठी वाहत आहे इंटरनेट. बरोबर ना? ते इंटरनेट असतं कॉम्प्युटरमध्ये आणि आता मोबाईलमध्ये पण असतं. बरोबर? कॉम्प्युटर आणि कंसात आपण लिहिलंय इंटरनेट. आणि ज्ञान देणारी दुसरी वस्तू म्हणजे टीव्ही. मोबाईल मधून सुद्धा मिळतं. मोबाईल्समध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या चांगले चांगले ऍप असतात. त्याच्यातून आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. टीव्हीवर सुद्धा चांगले मनोरंजनाचे असतातच, शिवाय अभ्यासाचे आणि इतर गोष्टींचे ज्ञान देणारे सुद्धा प्रोग्राम आपल्याला पाहायला मिळतात. कॉम्प्युटर आणि टीव्ही. A book is made of paper. Write 2 other things that are made of paper.
हा पुस्तकं ही पेपर पासून बनलेली आहेत. अजून दोन गोष्टी ज्या पेपरापासून बनलेल्या आहेत. ग्रीटिंग कार्ड सुद्धा आपण पेपर पासूनच बनवतो. अँड लँटर्न्स म्हणजे कंदील पण आपण पेपरापासून बनवतो. A book is handled carefully. Write two other things that are handled carefully. पुस्तक आपण अगदी काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. अजून कोणत्या दोन गोष्टी आपण काळजीपूर्वक वापरल्या पाहिजे? सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला मोबाईल. कारण तो कसा असतो? अतिशय नाजूक असतो. पडला, डिस्प्ले उडतो, हो की नाही? आणि त्यात कधी कधी बंद पडतो, आवाज येत नाही. त्यामुळे आणि ते आपण रिपेअर करायला गेलो की आपल्याला खूप खर्च येतो. त्यामुळे मोबाईल आपल्याला काळजीपूर्वक हाताळला पाहिजे. दुसरी गोष्ट कोणती काळजीपूर्वक हाताळली पाहिजे? ग्लास म्हणजे काच. काच आणि काचेच्या वस्तू या सुद्धा आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत. वी शुड हँडल केअरफुली मोबाईल्स अँड ग्लास ऑल्सो. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.